छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेत सत्ता स्थापन झाली। भाजपचा महापौर बसला, शिवसेनेचा उपमहापौरही शपथ घेऊन खुर्चीत स्थिरावला आहे। पण खरी लढाई आता सुरू आहे, कारण सत्तेच्या विरोधात उभ्या ठाकलेला पक्ष म्हणजे एमआयएम आणि त्या एमआयएमनं आता विरोधी पक्षनेतेपदी असा चेहरा पुढे केला आहे जो थेट इम्तियाज जलील यांच्या जवळचा मानला जातो। हा निर्णय फक्त एका पदाचा नाही, हा पुढील 5 वर्षाच्या राजकीय संघर्षाचा ट्रेलर आहे। भाजपच्या 57 नगरसेवकांच्या बळावर चालणाऱ्या सत्तेला हा तरुण नेता रोखू शकेल का? आणि याच वेळी शहरात इस्लाम पक्ष नावाचा नवा पर्याय उभा राहत असताना एमआयएमची पकड ढासळणार का? नेमकं संभाजीनगरमध्ये काय राजकारण शिजतंय आणि पुढील समीकरणं कशी बदलू शकतात, हेच आपण आज सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सत्ता यावेळी स्पष्ट बहुमतासह भाजपच्या हातात गेली। 57 नगरसेवक निवडून आणत भाजपने सत्ता काबीज केली आणि युती धर्म म्हणून शिवसेनेला सोबत घेत उपमहापौर पद दिलं। महापौर समीर राजूरकर आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची जोडी आता प्रशासन चालवणार आहे। बाहेरून पाहिलं तर सत्तेची समीकरणं स्थिर वाटतात, पण महापालिकेच्या राजकारणात केवळ आकडे पुरेसे नसतात। सभागृहात आवाज कोणाचा दणदणीत आहे, मुद्दे कोण मांडतो, जनतेचा दबाव कोण तयार करतो, हे तितकंच महत्त्वाचं असतं। इथेच एमआयएमची एंट्री होते। 33 नगरसेवकांसह एमआयएमनं पुन्हा एकदा स्वतःला शहरात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सिद्ध केलं। विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मोठा राजकीय धोका पत्करला। तब्बल 22 विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली। हा निर्णय पक्षात नाराजी निर्माण करणारा होता, पण जलील यांनी दीर्घकालीन रणनीतीचा विचार केला। त्यांना शहरात नव्या पिढीचं नेतृत्व तयार करायचं होतं। त्यामुळे आज सभागृहात एमआयएमकडे तरुण आणि आक्रमक नगरसेवकांची फळी आहे। याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेतेपदी अब्दुल समीर साजेद बिल्डर यांची निवड झाली। ते केवळ नगरसेवक नाहीत, तर त्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे। त्यांचे वडीलही महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते होते। समीर यांनी MBA पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे आणि गेली 15 वर्ष त्यांनी पक्षात काम केलं आहे। म्हणजेच हा चेहरा केवळ भावनिक नाही, तर अभ्यासू आणि संघटनात्मक दृष्ट्या तयार केलेला आहे। 32 नगरसेवकांच्या सह्यांसह त्यांचं नाव महापौरांकडे देण्यात आलं आणि प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी तांत्रिक तपासणी सुरू झाली। या सर्व प्रक्रियेतून एक गोष्ट स्पष्ट होते की एमआयएमचा हा संघर्ष संस्थात्मक पद्धतीने लढणार आहे। आता प्रश्न असा आहे की संघर्ष नेमका कोणत्या मुद्द्यांवर होणार? समीर बिल्डर यांनी सुरुवातीलाच पाणी, कचरा, महानगरपालिका शाळांचा दर्जा आणि आरोग्य सुविधा या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगितलं। संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई हा कायमचा प्रश्न आहे। कचऱ्याची समस्या आणि स्वच्छतेवरून प्रशासनावर नेहमीच टीका होते। अशा वेळी विरोधी पक्षाने जर हे मुद्दे सातत्याने आक्रमकपणे लावून धरले तर सत्ताधाऱ्यांना केवळ बहुमताच्या बळावर निर्णय घेणं सोपं जाणार नाही। याशिवाय शहरातील देशी दारूची दुकाने ही शहराबाहेर हलवण्याची मागणी सभागृहात होऊ शकते, अशी चर्चा आहे। हा मुद्दा सामाजिक आणि धार्मिक भावना दोन्हीला स्पर्श करणार आहे। भाजप शिवसेना सत्ता जर या मागणीला विरोध करते तर एमआयएमला जनतेसमोर नैतिक मुद्दा उभा करता येईल आणि जर सत्ता मान्य करते तर त्याचं श्रेय एमआयएमला घेण्याचा प्रयत्न करेल। म्हणजेच पहिल्याच काही बैठकीत संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आहे। शहरात एमआयएमची क्रेज टिकून राहील का, की नव्यानं उदयास येणारा इस्लाम पक्ष मुस्लिम मतदारसंघामध्ये नवा पर्याय ठरेल? आता मी असा प्रश्न का उपस्थित करत आहे आणि हा कुठला पक्ष, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच। तर मालेगावमध्ये स्थापन झालेल्या इस्लाम पक्षानं पहिल्याच प्रयत्नात महापालिकेत सत्ता स्थापन केली। या पक्षाचे संस्थापक शेख आसिफ यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून प्रवास करत स्वतंत्र पक्ष उभा केला। त्यांच्या पक्षाने 84 पैकी 35 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनण्याची किमया केली। त्यामुळे राज्यभर या पक्षाची चर्चा सुरू झाली आणि हाच पक्ष आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा विस्तारण्याचा प्रयत्न करत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमनं यावेळी अनेक निष्ठावंतांना उमेदवारी नाकारली। निवडणुकीत काही नाराजी उघड झाली। पराभूत उमेदवार आणि काही माजी नगरसेवक इस्लाम पक्षाकडे झुकत असल्याचा हालचाली दिसत आहेत। 150 वाहनांचा ताफा घेऊन मालेगावला जाऊन शक्ती प्रदर्शन करणं हा फक्त दौरा नव्हता, तो संदेश होता। पर्याय उपलब्ध आहे हा संदेश। राजकीयदृष्ट्या पाहिलं तर मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण ही दोन्ही पक्षांसाठी मोठी परीक्षा आहे। जर इस्लाम पक्ष संभाजीनगरमध्ये संघटन उभं करण्यात यशस्वी झाला तर एमआयएमच्या मतांमध्ये फूट पडू शकते आणि त्याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो, कारण बहुकोनी लढतीत मतांचं विभाजन सत्ताधाऱ्यांना सोयीचं ठरतं। त्यामुळे इस्लाम पक्षाची एंट्री ही केवळ एमआयएमसाठीच नव्हे, तर शहराच्या एकूण राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे। इम्तियाज जलील यांनी मात्र इस्लाम पक्षाच्या आगमनाचं स्वागत केलं आहे। लोकशाहीत प्रत्येकाला वाढण्याचा अधिकार आहे, असं त्यांनी म्हटलं। पण राजकारणात स्वागत आणि रणनीती या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात। जलील यांना ठाऊक आहे की शहरात आपली पकड टिकवण्यासाठी
केवळ भाषणं पुरेशी नाहीत. सभागृहात सातत्यानं आक्रमक आणि अभ्यासू भूमिका घ्यावी लागेल. म्हणूनच त्यांनी समीर विल्डर यांच्यासारख्या तरुण चेहरा पुढे केला आहे. आता पुढील 5 वर्षाचं चित्र कसं असेल? एकीकडे बहुमतावर चालणारी भाजप शिवसेना सत्ता, तर दुसरीकडे 33 नगरसेवकांसह सज्ज असलेली MIM आणि याच पार्श्वभूमीवर हळूहळू पाय रोवण्याचा प्रयत्न करणारा इस्लाम पक्ष. सभागृहात प्रत्येक ठरावावर चर्चा रंगेल, आरोप प्रत्यारोप होतील, प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं राहतील आणि या सगळ्यात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न खरोखर सुटतील का, हा खरा मुद्दा असेल. संभाजीनगरचं राजकारण नेहमीच राज्याच्या पटलावर चर्चेत राहिलं आहे. इथले निर्णय केवळ स्थानिक नसतात, तर राज्यातील मोठ्या समीकरणावरही ते परिणाम करतात. त्यामुळं हा संघर्ष केवळ महापालिकेपुरता मर्यादित राहणार नाही, तर आगामी विधानसभा आणि लोकसभा राजकारणावरही त्याचे पडसाद उमटू शकतात. तर एकीकडे बलाढ्य भाजप सत्ता स्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे, दुसरीकडे MIMचा नवा विरोधी पक्षनेता आक्रमक भूमिका घेण्यासाठी सज्ज आहे आणि तिसरीकडे इस्लाम पक्ष शांतपणे आपली पायाभरणी करत आहे. या तिन्ही शक्तींमध्ये पुढील काही महिन्यात काय घडेल, कोणाचा आवाज जास्त प्रभावी ठरेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संघर्षातून संभाजीनगरच्या जनतेला काय मिळणार, हा राजकीय सामना आता रंगणार आहे आणि पुढील काही निर्णय शहराच्या भवितव्याला दिशा देणार आहेत. आपण लक्ष ठेवूयात, कारण ही केवळ सुरुवात आहे. पुढे अजून अनेक वळणं बाकी आहेत. तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप शिवसेनेच्या सत्तेला MIMचा नवा विरोधी पक्षनेता खरोखर प्रभावीपणे आव्हान देऊ शकेल का, की इस्लाम पक्षाच्या एंट्रीमुळे विरोधकांची ताकद कमी होणार आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.